दशावतार ही कोकणातली लोककला प्रसिद्ध असा आणि ती संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्राबरोबरच गोव्यात देखील सादर केली जातात. आपल्यासोबत असेच काही दशावतार कलाकार आहेत. आपण समजून घेऊ या कलेतनं नेमक्या काय आताच्या घडीत साध्य होतं आणि भविष्यात काय त्या दशावतार लोककलेचा होईल. गावकर म्हणून एक लोककलावंत माझ्यासोबत आहेत. तुम्ही किती वर्ष दशावतार करतात आणि नेमकं दशावतार कशाक म्हणायचं? नेमकं दशावतार मी या दशावतारात आता झाली 42 वर्ष झाली. आणि नेमका दशावतार म्हणजे अगोदरचा जुना करीता त्याला दशावतार म्हणतात. पुढचं आणि जमिनीवर चार आपल्या एक बाग 4 मेढी त्यांना 2 काय अगोदर बत्त्या लावायच्या, पण आता बत्त्या नाही, आता बळ टाकतात आणि त्याच्यामध्ये जे दशावतार सादर केलं जातं ते खरं जुनं दशावतार. आणि तीच म्हणजे हे पारंपरिक दशावतार म्हणजे अगोदर पिढ्यानपिढ्या चाललं हे जुनं दशावतार आहे. हे असंच चाललं पाहिजे. आणि त्याच्यात काय याच्यामध्ये स्वर्ग तोच, राजाचा दरबार तोच, वनबाग आपली फुलबाग गेली तरी तस, म्हणजे सगळं बोलून दशावतार उभा करायचा तो कलाकार जाणारा माणूस. बरोबर. त्याच्यातून कलाकाराची कला शब्दातून तो पटवायचा की मी आता स्वर्गाचा अमरेश आहे. राजा गेल्यानंतर तो पटवायचा की हा माझा दरबार आहे. किंवा एखादी राजकन्या शोभा पाहण्यासाठी गेली तर ती वर्णन करून सांगायची की तिथं शीन वगैरे काही नाही, पण ती शब्दानं सांगायची. जरा ही फुलपाखरे म्हणजे तो शीन ती शब्दानं उभी करायची. आणि ते तितक्या त्या टायमापुरतं की नाही त्या वेळेपुरतं जे पब्लिक असतं ते मान्य करतं की बाबा खरोखरच म्हणजे मानसिक दृष्ट्या त्या शब्दफेकीतून पब्लिकला त्या अवस्थेमध्ये घेऊन जायचा ही ती कला होती. आता ट्रिक सीनचा जमाना गेलो. ट्रिक सीनचा तुमका काय वाटतं? ट्रिक सीन लोकांना आवडतं? नाही काय माहित आहे, मी जर नाही म्हणून सांगितलं तर हे आता जे ट्रिक सीन करणारे मालक आहेत ना ते माझ्यावर आक्षेप आहे ना. बरोबर. या बाबतीत मी काही बोलू शकत नाही. बरोबर. मी सरळच सांगतो की मी जर म्हटलं हे बरोबर नाही, मी आता जुनं दशावतार तेवढं मी सांगितलं, हे मी बरोबर नाही म्हणून सांगणार नाही. नाहीपेक्षा हे मालक लोक काय म्हणणार ज्यांना आम्हाला हे ट्रिक्सिन केल्यानंतर लोक हे चालू नाटकाला आपले 10-15 हजार रुपये देतात, ट्रिक्सिन केल्यानंतर 25-30 हजार रुपये देतात, त्याच्यापेक्षा जास्त देतात. म्हणजे मालक लोकांचा फायदा आहे. पण यात कलाकारांना काय नाही, कलाकारांचा पगार आहे तोच मिळणार. पण मी जर योग्य नाही म्हणून सांगितलं तर हे जे मालक लोक ट्रिक्सिन करतात ते मला शिवाय देणार. काय बरोबर आहे, मी हे सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट, थोडीशी कला आधुनिक बनत चालली, त्याच्यामध्ये कलेचं पारंपरिक चेहरा हरवत चाललो असं तुमचं वाटतं? अगदी बरोबर. कारण जुनं दशावतार हरवतच चाललेलं आहे. मीच नव्हे तर बघणारे आपले प्रेक्षक सांगणार आहे. आता त्याच्यावर मी सरळ सांगतो, तोडून ठेवणार नाही. कोणी जर तुम्ही विचारलं हे भाऊ असं का, तर लोकांना आवडते आम्ही ते करतो असे कलाकार उत्तर देणार. हे आता लोकांना पाहिजे ना, कारण जग पुढे गेलं, लोकांकडून आम्हाला प्रोत्साहन मिळतं, लोकांच्या इच्छेनुरूप आम्ही बदल घडवला, हे कलाकार उत्तर देणार कोणी असला तरी. बरोबर. पण लोकांची मागणी आहे ट्रिक सीनची आणि ह्या आधुनिक पद्धतीची लोकांची मागणी आहे ठराविक आहे. पण हे जुना जर दशावतार आहे का ना, त्याची आवड कधी दूर होणार नाही. अजूनही जर आता टायमिंगमुळे आता रात्रभर बघण्याची कोणाची कुवत नाही. 1 वाजता जत्रा झाल्यानंतर कोण बघत नाही, म्हणजे काय जागरण होतं. अजूनही 7 वाजता जर नाटक झालं की 7 किंवा 8 वाजता, तर अशा उघड्या नाटकाला सुद्धा बेफाम गर्दी होती. रात्री आम्ही आता दाबवलेला होतो, तिथं काही ट्रिक्सिन वगैरे काही नाही, जुन्या पद्धतीचं आम्ही नाटक केलं, पण लोक भरपूर होते. म्हणजे अजूनही दशावतार लोकांना आवडतात. होय. आणि ही आवड कमी होणार नाही. आणि ती ट्रिक्सिनच पाहिजे. ट्रिक्सिन हे फक्त ह्याच्यासाठी. पारंपरिक दशावतारामध्ये पुरुष पात्र हीच व्यक्ती महिला पात्र सादर करायची, परंतु आता काही महिलांनी देखील दशावताराच्या कंपन्या काढलेल्या आहेत. तुमका काय वाटतं की त्या बाबतीत तुमचं म्हणणं काय ना, तसं काय ना. पण ते अगोदर हे पुरुष मंडळी घेत आपले स्त्री आपले माणसं काम करत नाही. ते का कारण काय, शक्यतो हे प्रयोग देवालयात व्हायचा. समजा त्या कलाकाराची जर पाळी वगैरे असली तर तो प्रयोगात काम कोण करणार.
म्हणून ती अगोदरपासून प्रथा पडली की देवस्थानाशी या आपल्या दशावताराचा संबंध असल्या कारणानं तिथं शिवाशिवीचं वगैरे काही चालत नाही ना. बरोबर. म्हणून ते अगोदरपासून चालत गेले की पुरुषाने जी भूमिका करायची ते लोकही मान्य करतात की बा ही त्या बाई आहे कळलं. आणि असे एकापेक्षा एक असे महान कलाकार आहे. स्त्रियांना जे जमत नाही ते आज आपल्या अभिनयातून पुरुष करतात असं. आणि ते चालत चाललं. तुमका काय वाटतं की ही जी परंपरा असा आपली ती कशा पद्धतीने आता पुढे जाऊ हवी? नवीन पिढीत तुम्ही काय सांगशाल? नवीन पिढीत म्हणजे काय, आता जरी किती सुधारणा झाली तरी नवीन पिढीत एकच, जुना जर दशावतार असला तर तुम्ही गमावू नका. हे तसं राहिलं पाहिजे. आता अनेक लोककला आल्या बघा, अनेक लोककला आल्या. त्या लोककला काय केलं त्यांनी, जरी इतरत्र सुधारणा झाली तरी जा काय आपल्या कलेचा गाभा जो आहे त्याच्यात बदल केला नाही. ही दशावतार कला जी जुनी आहे ती जशाच तशी राहिली पाहिजे अशी आमची इच्छा. बरोबर. खरं म्हणजे कारण या दशावतारी कलेत जे आमचे भाग असतात त्या प्रत्येक भागात आपल्या समाजाची, आपल्या संस्कृतीची, आपल्या देवाचा असं काही ना काहीतरी आदर आहे. म्हणजे प्रत्येक नाटकात आदर ठेवलेला आहे. म्हणजे समाज प्रबोधन ज्याला म्हणतात, म्हणजे आपली संस्कृती जतन झालेली आहे. असं प्रत्येक भागातून काही ना काहीतरी असं दशावतारामध्ये नुसतं मनोरंजन नव्हे तर आपली जी काही संस्कृती आहे धर्माची ती जतन केलेली आहे. संस्कृतीचं जतन, लोकप्रबोधन बरोबर ते दाखवलं जातं प्रत्येक. म्हणून ती जशाच तशी राहिली पाहिजे अशी आमची तर इच्छा. आम्ही काय आता म्हणजे सेवानिवृत्ती पुढे गेलो म्हणजे आता काय किती वर्ष दशावतार, पण आमची इच्छा. आणि गोव्याचा जरी मी कलाकार असलो तरी मला ह्या सिंधुदुर्ग, कारण ही कला सिंधुदुर्गाची, गोव्याची नव्हे. बरोबर. ही सिंधुदुर्ग या कलेबद्दल मला आवड आहे. आणि ह्या कलेत मी कसं काय योगायोगाने आलो म्हणून मला 4 माणसं ओळखतात, नाही तर कोण ओळखणार होता. हरिश्चंद्र गावकर म्हणजे किती जरी हजाराची नोकरी केली ती होती तिकडे तर काही कोण गेले. आता कोणीतरी म्हणणार की बाबा समजा हे मोठा कलाकार, ही कला लोकप्रियतेची आहे. बरोबर. खरं म्हणजे दशावतार हे सिंधुदुर्गातनं अनेक भागामध्ये गेलो, तो वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या स्वरूपात प्रदर्शित झालो. परंतु मामा मोचेमाडकरांसारख्या एका जाणत्या कलावंताने, जाणत्या माणसाने या मोचेमाड गावातना या कलेक एक उर्जितावस्था दिली. त्यांची पुढची पिढी ही कला आजही जोपासता. हरिश्चंद्र गावकरांसारखी व्यक्ती ज्यावेळी ह्या लोककलेमध्ये काम करतात त्यावेळी प्रत्येक माणसात भेटात, प्रत्येक गावात स्वतःची एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असेच प्रयत्न अनेक कलावंत करतात. आणि ती कला यापुढे देखील पारंपरिक पद्धतीने जोपासली जावी. मग त्याच्यामध्ये आधुनिकता तर येणारच आहे, परंतु देखील त्याचा जो पारंपरिक बाज आहे तो तसंच जोपासली जाऊ अशी सामान्य कलावंतांची भावना आणि ती जोपासली जाईल अशी देखील आपण अपेक्षा व्यक्त करून थांबूया. म्हणून की नाही थांबू नका म्हणून एक म्हणून ह्या कंपनीत की नाही आम्ही त्याच्यावर जोर दिला नाही. अजून ट्रिक्शिन वगैरे नाही या कंपनीत. अच्छा. या कंपनीत जोर दिला नाही ट्रिक्शिन वगैरे करण्याची, कारण यांचं वार्षिक भरपूर आहे. बरोबर. किती आता ते ट्रिक्शिन वगैरे काय करतात त्याच्यामुळे केल्यानंतर त्यांना वार्षिक नसल्या कारण 4 नाटकं चालून येतात. आम्ही अशी तुमच्यासारख्या उमदी असल्यानंतर आम्ही करूया ट्रिक्शिनचं नाटक असं होतं. आणि यांचं वार्षिक भरपूर असल्या कारणाने ट्रिक्शिन करण्याची गरज नाही. आता मी यांच्या कंपनी सर्वसाधारण 3 पिढ्या झाल्या. मामा मोचेमाडकर असताना त्यांचा मुलगा आणि त्यांचा नातू या 3 कारकिर्दीत मी काम करतोय. 36 वर्ष झाली या कंपनी. तर असं आहे. आणि कंपनीमध्ये त्याच्यावर ट्रिक्शिनवर जोर दिला नाही. मालक सुद्धा म्हणतात की ट्रिक्शिनवर आपलं ह्या नाही, त्याच्यामुळे पैसे मिळतील पण त्याच्यातून दशावतारी कला कुठंतरी हरवत चालणार. कारण सगळे मुखवटे जशाच तसं राहिलं पाहिजे म्हणून आमच्या मालकाने ट्रिक्शिनवर जास्त जोर दिला नाही. केलं तर त्यांना पैसे मिळाले असते, आणखी नाटकं चालून असली असती भरपूर, पण त्यांनी ते दिलं नाही. ह्याच्यासाठी तर आपली जुनी कला ती जुनी कला राहिली पाहिजे म्हणून त्यांनी ट्रिक्शिनवर जोर दिला नाही. थोडक्यात मामांची परंपरा पुढे चालू ठेवण्याचं काम. कारण ट्रिक्शिन करणं म्हणजे आता का मोठंसं नव्हे. ऑर्डर दिली की झाली. नेरूर सारख्या ठिकाणी ट्रिक्शिन करतात. अमुक नाटक आहे त्यांना फक्त सांगितलं की झालं की या नाटकातून नव्हे त्यांचं काय होत बिदाच्या दिली की ट्रिक्शिन मिळते. बरोबर. असं काय. बरोबर.
तेव्हा ते थोडक्यात कलेवर आक्रमणही होणारच आहेत, परंतु त्या कलेतलं पारंपरिक बाज जोपासणं हे आपल्या प्रत्येकाचा काम आहे, असा या कलावंतांचा म्हणणं. त्यामुळे म्हाकाही वाटतं की कोकणाची ही परंपरा मामा मोचेमाडकरांसारख्या जाणत्या कलावंतांची जोपासल्यात ती अशीच पुढे चालू राहावी आणि परंपरा अशीच टिकाण राहावी. तुम्ही पळयता गोवा न्यूज हब.